मंडई पंढरपूर, जिथे दिवस विठ्ठलाच्या नामगजराने आसमंत भरून जातो. पण रात्री रात्री इथे सावल्या बोलतात. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीची ती रात्र होती. चंद्रभागेचं पाणी काळं दिसत होतं, जणू नदी वाहत नव्हती, काहीतरी लपवत होती. मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. घंटानाद थांबला होता आणि तेव्हाच पंढरपुराच्या वेशीतून एक वारकरी हळूहळू चालत आला. डोक्यावर फडकं होतं, त्याच्या कपाळावर टिळा होता, हातात तुळशीची माळ होती. पण त्याचं चालणं थोडंसं विचित्र होतं. मग काय झालं, तो एक पाऊल टाकायचा आधीच त्याची सावली पुढे सरकत होती, जणू ती सावली त्याला दिशा दाखवत होती. त्या आठवड्यात पंढरपुरात अस्वस्थ झालं होतं, कारण पंढरपुरामध्ये देवाच्या नगरीमध्ये तिथं पाप घडलं होतं. गावातला एक मोठा सावकार माधवराव देशमुख, वरवर तो काय होता, मोठा विठ्ठलभक्त होता. पण दर एकादशीला तो पहिल्यांदा दर्शनाला जायचा, पण तो आतून विठ्ठल भक्त नव्हता, तो आतून एकदम निर्दयी होता. गरीब वारकऱ्यांना कर्ज देऊन त्यांची जमीन बळकावणारा, विधवांच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवणारा. आणि हे सगळं करताना तो एकच वाक्य म्हणायचा, विठ्ठल माझ्या बाजूने आहे. त्या दिवशी एका वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू झाला होता. जमीन वाचवताना त्याने त्याचं हृदय थांबवलं. मरण्याआधी तो एकच शब्द बोलला, विठ्ठल विठ्ठल पाहतोय सगळं. ती रात्र, मग त्या रात्री काय झालं, माधवरावाच्या वाड्यात दिवा आपोआप विझला. वारा नव्हता, दारं बंद होती, पण दिवा विझला. तरीही पडद्यामागून पावलांचा आवाज आला, छप छप. माधवराव घाबरून उठला. समोर उभा होता तर तोच अनोळखी वारकरी. यावेळी दर्शन बंद आहे. माधवराव थरथरत म्हणाला. त्या वारकऱ्याचे डोळे वर केले. ते डोळे नव्हते, ते एक डोळ्याच्या इथं काळी पोकळी होती. आवाज आला, मी दर्शनासाठी नाही आलो, मी हिशोबासाठी आलोय. तेवढ्यात दिवा पुन्हा पेटला. भिंतीवर एक भयंकर दृश्य दिसलं. माधवरावाची सावली भिंतीवरून अलगद सुटली होती आणि समोर दगडासारखी उभी होती ती विठ्ठलाची सावली. आता माधवरावाला कळे नाही काय व्हावं, काय करावं. हे सगळे गडबडून गेला, कारण तो सावकार पापी, निर्दयी. मग आता पांडुरंगाची सावली दिसली आणि ती सावली काही बोलली नाही, ती फक्त पुढे आली. माधवरावाच्या पायाखालची जमीन थंड झाली. हृदय जोरजोरात धडकू लागलं. वारकरी म्हणाला, देव माफ करतो, पण देवाच्या नावावर अन्याय करणाऱ्यांसाठी मला पाठवलं देवाने. क्षणात त्या खोलीत मृदुंगाचा मंद आवाज घुमू लागला, धूम धूम. आणि माधवराव किंचाळला, पण त्याचा आवाज बाहेरच आला नाही. तो किंचाळत होता, पण त्याचा आवाज बाहेर येत नव्हता. हे देवाची करणी. आता देवाचं नाव वापरून काहीतरी असं दुष्कृत्य करणाऱ्याला किंवा दुसऱ्यांना छळणाऱ्याला देव कसं साथ देईल. दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळी वाड्याचा दरवाजा उघडला. माधवराव जिवंत होता, पण तो बोलू शकत नव्हता. डोळे कायम भयाने भरलेले होते त्याचे. आणि रोज पहाटे तो मंदिराकडे रांगत जायचा आणि एकच गोष्ट म्हणायचा, पाहायचा, करायचा, मूर्तीच्या पायांकडे बघत रडत बसायचा. लोक म्हणले विठ्ठलाने शिक्षा दिली, पण खरी भीती अजून बाकी होती. काय होते, गावकऱ्यांनी त्या अनोळखी वारकऱ्याचा शोध घेतला. आता तो कसा जरी व्यापारी असला तरी तो आपला गावकरी आहे. त्याला एवढे त्रासात बघून रोज देवाकडे रांगत जाऊन त्याच्या पायाकडे बघत बसणं, त्याच्या गावकऱ्यांनाही हे कसं तरी वाटायला लागलं. त्याच्याबद्दल दया निर्माण झाली. त्या गावकऱ्यांनी काय केलं, मग त्या अनोळखी वारकऱ्याचा शोध घेतला. मग ते सगळीकडे हुडकू लागले, ते शोधू लागले, कुठं काय आहे, वारकरी भेटतोय का, आहे का, खरंच हा वारकरी आहे का, काय झालं. मग ते मंदिराच्या मागे बघू लागले, चंद्रभागेच्या काठावरती बघू लागले. मग त्यांना एक समाधी दिसली. त्यावर नाव कोरलेलं होतं नामदेव महाराज आणि त्याच्या खाली लिहिलं होतं वारकरी. आणि लिहिलं होतं मृत्यू 6 जानेवारी 1998. म्हणजे जवळ किती वर्ष झाले, 98 आणि 2 आणि वरचे किती 25, 27 वर्ष जुनं झालेला हा प्रसंग. वारकरी तो आजही त्याच्या स्वप्नात कसा येतोय, काय होत होतं.
आणि त्याच्या समाधीवर काय एक ओळ लिहिली होती, जो विठोबाच्या नावावर पाप करतो त्याच्यासाठी देव नाही, देवाची सावली येते. जणू नामदेवाची सावली ह्यावेळी पांडुरंगाच्या रूपाने त्या सावकाराला शिक्षा द्यायला आली होती. आणि आजही आषाढी वारीच्या एकादशीच्या रात्री मंदिर बंद झाल्यावर एक वारकरी फिरताना दिसतो. तो कोणाशी बोलत नाही, पण त्याची सावली मंदिराच्या मूर्तीशी जुळत नाही, मंदिराच्या मूर्तीसोबत जुळत नाही, पण ती सावली फिरताना दिसते. कारण ती सावली नसते, ती सावली उभी नसते, ती चालते आणि ती असते आपल्या पांडुरंगाची सावली. जर देवाच्या नावाखाली दुष्कृत्य किंवा काही परिणाम, लोकांना छळ दिला, ताप केला, तर देव आपल्याला शिक्षा देतो. देव स्वतः येत नाही, तर त्याच्या भक्ताला पाठवतो आणि त्याला शिक्षा द्यावी लागतो. मंडळी, तुम्हाला ही कथा ऐकून कसं वाटलं? आणि ही एक सत्य कथा पांडुरंगाची चरणी ही झालेली आहे. याच्याकडे नीट लक्ष द्या आणि चांगले कामं करा. देवाच्या नावावर कोणाला ठगू नका. आता आपण वेगवेगळ्या मंदिरात जातो, तुम्ही 2000 रुपयाची पावती फाडा, त्याशिवाय तुम्हाला देवाचं दर्शन भेटणार नाही. VIP दर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या. अशी वेगवेगळी आपण थांबतोय. डायरेक्ट दर्शन करायचं असेल तर 500 रुपये लागतील, लाईनने दर्शन करायचं असेल तर 200 रुपये लागतील. अरे, हे काय देवाच्या भक्तीचा बाजार मांडला आहे का? तुम्ही लक्ष द्या मंडळी, देवाची भक्ती करा, देवाच्या नावावर कोणालाही फसवू नका. देव हे सगळं पाहतोयच. धन्यवाद मित्रांनो.